हरिओम. चिंतन योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. प्रवचन क्रमांक 134. 4 गोष्टी युक्तीच्या भाग 7. युद्धभूमीवरील 4 युक्तीच्या गोष्टी. मागील प्रवचनांमधून भगवंत श्रींनी भगवद्गीतेद्वारे पांडवांना युद्धाच्या आधी 4 गोष्टी युक्तीच्या ज्या सांगितल्या त्या आपण पाहिल्या. आता भगवंत श्रींनी पांडवांना प्रत्यक्ष युद्धभूमीवर 4 गोष्टी युक्तीच्या कोणत्या सांगितल्या त्या आपण येथून पुढील प्रवचनांमध्ये पाहू. जयद्रथाचा वध. अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये मारला गेला. याला कारणीभूत जयद्रथ होता असे अर्जुनाला समजताच त्याचा क्रोध अनावर झाला आणि त्या भरात त्याने प्रतिज्ञा केली की उद्या सकाळी जयद्रथ रणांगण सोडून युद्धामधून कायमकरता निघून न गेल्यास किंवा आम्हाला शरण न आल्यास उद्या सूर्यास्त होण्याच्या आत मी जयद्रथाचा वध करेन आणि तसे मी न करेन तर मी अग्निकाष्ठ भक्षण करेन. ही बातमी गुप्तचरांकडून कौरवांना समजली. त्याबरोबर जयद्रथ चळचळा कापत दुर्योधनाला म्हणाला, आता मला अर्जुन काही जीवित ठेवणार नाही, तेव्हा मी घरी जात आहे. हे ऐकून दुर्योधनाने कपट कारस्थान केले. त्याने विचार केला की काही कारणाने जर अर्जुन जयद्रथाला ठार मारण्यात यशस्वी झाला नाही तर तो अग्निकाष्ठ भक्षण करून मरेल आणि आयताच युद्धामधून दूर होईल. मग आपण हे युद्ध नक्की जिंकू. त्यातून जयद्रथ ठार झाला तर त्याच्याशी दुर्योधनाला काडीमात्रही कर्तव्य नव्हते. दुर्योधनाने जयद्रथाला संपूर्ण संरक्षणाची हमी दिली. युद्धापासून क्षत्रियाने पळून जायचे नसते असेही समजावले. त्याला धीर देत कसाबसा घरी जाण्यापासून रोखले आणि दुर्योधनाने जयद्रथाच्या संरक्षणाची संपूर्णपणे जय्यत तयारी केली. त्याच्या सभोवती संपूर्ण कौरव सैन्य उभे केले. श्रीकृष्णाने अर्जुनाला क्रोधामध्ये विचित्र प्रतिज्ञा केली याबद्दल दोष दिला. तथापि श्रीकृष्णाने त्याच्या लाडक्या सख्याला संरक्षणाची हमीही दिली. त्या रात्री श्रीकृष्णाने अर्जुनाला महादेवासमोर नेऊन उभे केले. महादेवाने त्याच्याकडे येण्याचे प्रयोजन विचारल्याबरोबर श्रीकृष्णाने सांगून ठेवल्याप्रमाणे महादेवाकडे अर्जुनाने पशुपात अस्त्राची मागणी केली. महादेवाने अर्जुनाला पशुपात अस्त्र दिले. श्रीकृष्ण आणि अर्जुनाने महादेवाला नमस्कार केला आणि ते दोघेही आपापल्या शिबिरात परत आले. दुसऱ्या दिवशी द्रोणाने जयद्रथाच्या संरक्षणासाठी व्यूहरचना केली आणि तो स्वतः व्यूहाच्या मुखाशी उभा राहिला. श्रीकृष्णाच्या सल्ल्यानुसार अर्जुनाने रथामधून द्रोणाला 3 प्रदक्षिणा घातल्या आणि तो पुढे निघून गेला. पुढे बरेच काही महाघनघोर लढाई झाली. शेवटी अर्जुनाच्या बाणाच्या टप्प्यात जयद्रथ आला, परंतु सूर्य अस्ताला जायला फक्त हातभर अंतर राहिले होते. श्रीकृष्णाने पाहिले की तोपर्यंत जयद्रथाजवळ पोहोचणे अशक्य आहे. तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला सावध करत म्हणाला, पार्था, आता मी काय सांगत आहे ते लक्षपूर्वक ऐक. सूर्यास्ताची वेळ जवळ आली आहे. त्याच्या आत आपण जयद्रथाजवळ पोहोचणे शक्य नाही. तेव्हा मी आता योगमायेने अंधार करतो, म्हणजे सर्वांना सूर्यास्त झाला असे वाटेल आणि आपण जिंकलो या नादात कौरव बेसावध होतील. जयद्रथ तुझ्या बाणाच्या टप्प्यात आहे. याचा फायदा घेऊन तू तत्क्षणी बाणाने जयद्रथाचे मस्तक आकाशात उडव. परंतु जयद्रथाचा पिता वृद्ध क्षत्र याने त्याला वर दिला आहे की जो कोणी तुझे मस्तक जमिनीवर पाडेल त्याच्या मस्तकाचे 100 तुकडे होतील. म्हणून काल तुला महादेवाने दिलेले पशुपात अस्त्र वापरून तू जयद्रथाचे मस्तक झेलत झेलत पलीकडे येथून जवळच सम्मत पंचकाच्या बाहेर त्याचा पिता युद्धक्षत्र अत्यंत उग्र अशी साधना करत आहे त्याच्या मांडीवर अलगद नेऊन ठेव. त्याबरोबर अर्जुनाने महासंग्राम आरंभिला. कौरवांची दाणादाण सुरू झाली आणि याचवेळी श्रीकृष्णाने योगमायेने अंधार केला. त्याबरोबर सूर्यास्त झाला म्हणून कौरवांनी जल्लोष केला. जयद्रथ मोकळा झाला. हे पाहून अर्जुनाने जयद्रथाचे मस्तक आकाशात उडवले. पशुपात अस्त्र वापरून तो ते झेलत झेलत नेऊ लागला आणि त्याप्रमाणे श्रीकृष्णाने रथ वेगाने त्यापाठोपाठ नेला. अर्जुनाने जयद्रथाचे मस्तक
त्याच्या पित्याच्या मांडीवर अलगद ठेवले. त्याबरोबर श्रीकृष्णाने योग माया आवरली. सर्वत्र उजेड झाला. हळूहळू सूर्य लाल होत अस्ताला जात होता. कौरवांनी घाबरून जयद्रथाकडे पाहिले तर तेथे मस्तकाविना त्याचे धड जमिनीवर निश्चेष्ट पडलेले होते. इकडे तपश्चर्येमधून व्युत्थान झाल्यावर डोळे मिटून जयद्रथाचा पिता अभावितपणे उभा राहिला आणि तक्षणी त्याच्या मस्तकाचे 100 तुकडे झाले. अशा प्रकारे श्रीकृष्णाने युद्धभूमीवर पहिली युक्ती सांगितली आणि त्यामुळे अर्जुनाचे प्राण वाचवले. पुढील भाग पुढील प्रवचनी पाहू. हरिओम.